जय शिवराय. गणपती बाप्पा मोरया. सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे, त्यामुळे आपल्या कायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व दर्शकांना गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आपण पाहतोय आणि या कायद्यातील प्रकरण दुसरं आपण पाहतोय. महसूल अधिकारी त्यांचे अधिकार आणि कर्तव्य काय आहेत, त्यांच्या नेमणुका कशा प्रकारे होतात, त्याचा त्यांची अधिकाऱ्यांची पदावली कशा प्रकारे आहे, कोण कोणाला जबाबदार आहे, या संदर्भातली माहिती आहे कलम 5 ते 19. त्याच्यामध्ये आपण काल 5 ते 9 पर्यंत आलेलो आहोत आणि आज एक छोटासा व्हिडिओ आपण करूयात आणि त्याच्यामध्ये एक 2-3 कलमांची फक्त माहिती घेऊयात. खूप सारी माहिती तुमच्या डोक्यावरून जायला नको म्हणून हलक्या फुलक्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 प्रकरण 2 महसूल अधिकारी त्यांचे अधिकार आणि कर्तव्य या बाबतीमध्ये आपण आता जाऊयात. कलम 10 मध्ये तात्पुरत्या रिकाम्या जागा. आता जेव्हा तुम्हाला सांगितलं की जिल्ह्याचा प्रमुख महसूल अधिकारी कोण असतो, तर जिल्हाधिकारी असतो. तर एखाद्या वेळेला म्हणजे जर जिल्हाधिकारी काही कारणाने जर तिथं नसेल, म्हणजे तो कर्तव्य बजावण्यात असमर्थ झाला असेल किंवा काही कारणाने त्याने आपले पद रिकामे केले असेल किंवा तो आपले अधिकार क्षेत्र सोडून त्याला शासनाने अन्य जबाबदारी दिली असेल किंवा तो मरण पावला असेल, म्हणजे अशी वेळ की ज्या ठिकाणी ज्या दिवशी किंवा ज्या क्षणी तिथं जिल्हाधिकारी त्याच्या पदावरच नाहीये, महसूल अधिकारी जिल्ह्याचा प्रमुख म्हणून तो तिथे पदावर नाही, तर अशा वेळेला त्याची जबाबदारी कोण घेईल? बघा, तात्पुरत्या रिकाम्या जागा. राज्य शासन जोपर्यंत या पदावर दुसरी व्यक्ती, जबाबदार व्यक्ती, पात्र व्यक्ती नेमत नाही तोपर्यंत अशा पदाचा कार्यभार कोणाकडे असेल याची तरतूद याच कायद्याच्या कलम 10 मध्ये करण्यात आलेली आहे. ही तरतूद कशी आहे बघा. तर जर जिल्हाधिकारी कुठल्याही कारणाने त्याच्या जागेवरती नसेल तर मग अप्पर जिल्हाधिकारी, आणि अप्पर जिल्हाधिकारी नसेल तर जिल्ह्यातील सर्वात उच्च दर्जाचा सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकारी. बघा, जिल्हाधिकारी नसेल तर अप्पर जिल्हाधिकारी, तोही नसेल तर मग उच्च दर्जाचा म्हणजे महसूल खात्यातला जिल्हाधिकाऱ्याच्या खालोखाल असणारा जो कोणी अधिकारी असेल, मग तो सहाय्यक जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यापैकी कुणी ना कुणीतरी असतच. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये महसुलाचा प्रमुख कलेक्टर जरी असला तरी त्याला सहाय्यक म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, एखादं कार्यक्षेत्र भौगोलिक जास्त असेल तर तिथं अगदी अप्पर जिल्हाधिकारी सुद्धा असतो. तर यापैकी कुणी ना कुणीतरी असतोच की जो जिल्हाधिकारी नसल्याच्या काळामध्ये प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहू शकतो. आता हे जसं जिल्हाधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये आहे तसंच जर एखाद्या तालुक्याचा प्रमुख महसूल अधिकारी कोण आहे, तर तहसीलदार आहेत. तर जर एखादा तहसीलदार त्या पदावर कोणत्या कारणाने, कोणत्याही कारणाने, मग तो मरण पावला असेल किंवा काम करण्यास असमर्थ असेल किंवा अजून तो त्याचा अधिकार क्षेत्र सोडून गेला असेल किंवा अन्य कुठल्याही कारणाने जर तहसीलदार हे पद तात्पुरतं रिक्त झालं असेल आणि जोपर्यंत राज्य शासन तिथं दुसरा तहसीलदार नेमत नाही तोपर्यंत त्या ठिकाणीचा कार्यभार कोण करेल, त्या ठिकाणचा कार्यभार कोण बघेल, तर अप्पर तहसीलदार. जसं की काल मी सांगितलं होतं तुम्हाला की अप्पर तहसीलदार हा तहसीलदाराला सहाय्यक किंवा मदत म्हणून काम करतो. त्याचबरोबर अप्पर तहसीलदार जर नसेल तर नायब तहसीलदार, म्हणजे काही मोठ्या तालुक्यांमध्ये अप्पर तहसीलदाराचं एक वेगळं कार्यालय केलेलं असतं किंवा त्याच्या सोबत नायब तहसीलदार सुद्धा असतो. तर जर प्रमुख महसूल अधिकारी तालुक्याचा जर नसेल, तहसीलदार नसेल, तर त्याचा कार्यभार कोणाकडे दिला जाऊ शकतो? प्रभारी तहसीलदार म्हणून, तर अप्पर तहसीलदाराकडे, आणि तोही नसेल तर मग नायब तहसीलदाराकडे दिला जातो. आणि जर नायब तहसीलदार सुद्धा नसेल तर तालुक्यातला सर्वात ज्येष्ठ महसूल अधिकारी कोण असेल, मग एखादा तो मंडलाचा अधिकारी सुद्धा असू शकतो, तर त्याच्याकडे तो मंडलाधिकारी सुद्धा असतो, त्याला सुद्धा प्रभारी तहसीलदार म्हणून सुद्धा जबाबदारी मिळू शकते. पण शक्यतो असं होत नाही, कारण तहसीलदारच्या हाताखाली अप्पर तहसीलदार, सहाय्यक तहसीलदार किंवा नायब तहसीलदार कुणी ना कुणीतरी असतोच, एखादा दुसरा, त्याच्याकडे तो अतिरिक्त कार्यभार येतो. कधीपर्यंत? जोपर्यंत राज्य शासन तरतूद करत नाही तोपर्यंत ह्या प्रभारी म्हणून या लोकांना जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. आता अशी जबाबदारी कुणाला देता येत नाही ह्याचं सुद्धा एक प्रोव्हिजन या कायद्यामध्ये आहे. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या की
आता कलेक्टर नाहीये तर मग खाली कोणीच नाहीये, तर मग कोणाला पण कलेक्टरची जबाबदारी दिली जाईल का? नाही दिली जाणार. दिली जाईल, सर्वात ज्येष्ठ महसूल अधिकाऱ्याला दिली जाईल, परंतु कोणाला देता येणार नाही तर ज्या अधिकाऱ्याचे प्रमुख पद हे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याच्या पदापेक्षा वेगळे असेल आणि जो केवळ विशेष प्रयोजनासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करत असेल असा अधिकारी या कलमाच्या प्रयोजनासाठी सहाय्यक आहे असे मानण्यात येणार नाही. म्हणजे जिल्हाधिकारी लेवलचा, सहाय्यक जिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी आहे, तो ज्येष्ठ आहे म्हणून त्याला कलेक्टरच्या जागेवर जबाबदारी देता येते, बरोबर आहे. पण जर एखाद्या राज्य शासनाने एखाद्या अशा सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याला एखाद्या विशिष्ट प्रकल्पाची वेगळी जबाबदारी दिली असेल आणि तेवढा पुरता तो सहाय्यक जिल्हाधिकारी असेल, म्हणजे तात्पुरत्या कामासाठी त्याला तिथं जर नेमलेला असेल, सहाय्यक जिल्हाधिकारी दर्जाच्या पदावर तात्पुरत्या कामासाठी नेमलेला असेल, तर त्याला जिल्हाधिकारी पदाचा प्रभारी म्हणून नेमता येणार नाही. त्यासाठी त्या दर्जाचा कायमची नेमणूक असलेला उपजिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी किंवा अप्पर जिल्हाधिकारी असाच माणूस पाहिजे. आता तहसीलदाराच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. तहसीलदार नाही, अप्पर तहसीलदार नाही, नायब तहसीलदार नाहीये, महसुलातला ज्येष्ठ अधिकारी कोण नाहीये, परंतु कोणीतरी एक असा तहसीलदार लेवलचा अधिकारी आहे, परंतु त्याला ती पण कसा आहे तर त्याला जिल्हाधिकारी किंवा राज्य शासनानं तशी जबाबदारी दिली असेल तरच अशी व्यक्ती तात्पुरता कार्यभार जिल्हाधिकाऱ्याचा आणि तहसीलदाराचा सांभाळण्यास ती पात्र आहे किंवा योग्य आहे, त्याची खात्री करूनच राज्य शासन नेमतं. तोपर्यंत अशा कुठल्याही व्यक्तीला तो कार्यभार घेता येणार नाही जोपर्यंत राज्य शासन सांगत नाही. आता कलम 11 आहे अधिकाऱ्यांची दुय्यमता. बघा, प्रकरण दुसरं बघतोय आपण, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधलं प्रकरण दुसरं, त्यातलं कलम 11 अधिकाऱ्यांची दुय्यमता. म्हणजे थोडक्यात काय तर कोणाला कोण वरिष्ठ असेल तर सगळ्यात महत्वाचं राज्य शासनाचा जो पहिला अधिकारी असेल तो कोण असेल तर कमिशनर आहे, आयुक्त आहे. आणि आयुक्ताच्या खाली सगळे दुय्यम अधिकारी. ओके, मग त्याच्यामध्ये विभागीय आयुक्त आहे, त्यानंतर जिल्हाधिकारी आहे, हे सगळे दुय्यम अधिकारी झाले. त्याच्यानंतर खाली आपण आलो, जिल्हा लेवलला आलो तर जिल्हाधिकारी हा प्रमुख झाला आणि तिथं उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत वगैरे आहेत किंवा अप्पर जिल्हाधिकारी असेल, सहाय्यक जिल्हाधिकारी असेल किंवा उपजिल्हाधिकारी असेल, निवासी उपजिल्हाधिकारी असेल, हे सगळे दुय्यम अधिकारी झाले. ओके, तालुक्यावर समजा आलात तर तुम्ही तहसीलदार हा प्रमुख अधिकारी झाला आणि मग त्याच्याबरोबर अप्पर तहसीलदार, त्याच्याबरोबर नायब तहसीलदार, तर हे जी पद असणार आहेत किंवा इतर मंडल अधिकारी वगैरे असतील हे सगळे दुय्यम अधिकारी असणार आहेत. म्हणजे कोणाला कोण दुय्यम असेल याची सुद्धा प्रोव्हिजन कलम 11 मध्ये या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता हे सगळं अर्थात मुंबई शहर किंवा मुंबई धरून आता तो कायदा लागू आहे, या पद्धतीनंच अधिकारी दुय्यम कोण असेल हे सांगण्यात आलेलं आहे. तसंच भूमापन विभागामध्ये सुद्धा ती एक वेगळी उतरंड आपण काल बघितलेली आहे. भूमापन अधिकारी हा एक जसा इकडे कलेक्टर आहे तसाच इकडे आयुक्त आहे, विभागीय आयुक्त आहे, तसंच जमाबंदी आयुक्त आहे, त्यानंतर त्याची सुद्धा उतरंड खाली तालुक्यापर्यंत आहे जमाबंदी भूमापन अधिकाऱ्यांची. तर तिथं सुद्धा याच पद्धतीनं जसं राज्य शासनानं सूचना केलेली त्याप्रमाणे कोण कोणाला दुय्यम असेल याची व्यवस्था कलम 11च्या खंड 3 मध्ये देण्यात आलेली आहे. आता याशिवाय म्हणजे थोडक्यात इथं आपल्याला कोणाला कोण दुय्यम आहे मी हे तुम्हाला सांगितलंच आहे, पण त्याच्या बरोबर आता 12वा कलम आहे नेमणुका अधिसूचित करणे. आता कोण कोणाची नेमणूक करतो तर ते तुम्हाला राज्य शासनच ह्या सगळ्या नेमणुका करते हे तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, तहसीलदाराच्या किंवा यथास्थिती जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख यांच्या दर्जाच्या किंवा त्याहून वरच्या दर्जाच्या सर्व अधिकाऱ्यांची कलमे 6, 7, 8, 9 अन्वये करण्यात आलेली नेमणूक योग्यरित्या अधिसूचित करण्यात येईल. म्हणजे करण्यात येईल ऐवजी आता सुधारणा झाली, अधिसूचित केली पाहिजे. परंतु अधिकारी ज्या दिनांकास आपल्या पदाचा कार्यभार हाती घेईल त्या दिनांकापासून अशी नेमणूक अंमलात येईल. तो पात्र झाला म्हणजे अधिकारी झाला असं नाही. ज्या दिवशी तो प्रत्यक्ष कामावर हजर राहील आणि आपल्या पदाचा स्वीकार करेल त्या दिवशी त्याची नेमणूक झालेली आहे असं मानण्यात येईल. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे सेवा आणि शर्ती किंवा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून हे कलम अतिशय महत्वाचं आहे. आता
सगळ्यात महत्वाचं महसूल अधिकारी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी कर्तव्य बघत असताना आपण त्यांच्या नेमणुका, त्यांच्या पदांचा क्रम, पदानुक्रम हे सगळं बघितलं. पण आता प्रत्यक्षात महसूल अधिकाऱ्यांची कर्तव्य आणि अधिकार काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे कलम 13 मध्ये. आता कलम 13 मध्ये काय सांगितलं मी ऍज इट इज तुम्हाला रिडिंग करून दाखवतोय, थोडंसं काळजीपूर्वक वाचा. बघा कलम 13 काय म्हणतंय, महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार व कर्तव्य. त्यातला खंड 1, अप्पर आयुक्त, सहाय्यक आयुक्त, अप्पर जिल्हाधिकारी किंवा अप्पर तहसीलदार नसतील असे, म्हणजे अप्पर नसलेले म्हणजे मुख्य असलेले तहसीलदारच्या दर्जाचे आणि त्यापेक्षा उच्च दर्जाचे महसूल अधिकारी या संहितान्वये किंवा त्यावेळी अंमलात आलेल्या कायद्यांमुळे अनुक्रमे त्यास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करतील व लादण्यात आलेली कर्तव्य आणि कामे पार पाडतील आणि त्याच्याशी सुसंगत असेल तेथवर राज्य शासन वेळोवेळी विहित करेल अशा आपापल्या अधिकार क्षेत्रातील अपिलासंबंधीच्या व त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासंबंधीच्या इतर सर्व अधिकारांचा वापर करतील आणि कर्तव्य व कामे पार पाडतील. म्हणजे जे मुख्य आयुक्त असतात किंवा जिल्हाधिकारी असतात यांची कायद्यामध्येच त्यांनी काय करावं ते सांगितलेलं आहे. परंतु जे अप्पर असतील, सहाय्यक असतील, त्यांच्या कामाची जबाबदारी मात्र त्या प्रमुखाकडे असते. तो प्रमुख त्यांच्या कामाची जबाबदारी काय आहे ते सांगेल. हे सोडून जे अप्पर तहसीलदार, अप्पर आयुक्त, सहाय्यक आयुक्त, अप्पर जिल्हाधिकारी किंवा अप्पर तहसीलदार ही सोडून जी प्रमुख अधिकारी आहेत त्या प्रमुख अधिकाऱ्यांना मात्र या कायद्यानुसार त्यासनी जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाऱ्यांचा वापर करण्याची आणि त्यांच्या हाताखाली असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यावर, स्टाफवर नियंत्रण, देखरेख ठेवण्याची कर्तव्य आणि कामं त्यांना पार पाडायची आहेत. परंतु जिल्हाधिकाऱ्यास त्याच्या संबंध जिल्ह्यामध्ये या संहितेन्वये किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकाऱ्यास प्रदान केलेल्या सर्व अधिकाऱ्यांचा वापर करता येईल किंवा त्याच्यावर लादलेली सर्व कर्तव्य कामे पार पाडता येतील आणि तहसीलदार देखील राज्य शासनाच्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे जिल्हाधिकारी त्याच्याकडे सोपविल अशा अधिकारांचा वापर करील. तहसीलदाराला सुद्धा जिल्हाधिकाऱ्याचा आदेश मान्य करावा लागेल किंवा जिल्हाधिकाऱ्याला असा अधिकार आलेला आहे की तो उपविभागीय अधिकाऱ्यांना, तहसीलदारांना किंवा महसूल त्याच्या हाताखाली असणाऱ्या कोतवालापर्यंतच्या कुठल्याही व्यक्तीला तो त्याच्या खात्याशी, विभागाशी संबंधित असणारी कामं सांगू शकतो आणि तो त्याच्या अधिकाराचा वापर करून त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतो. आता अजून सांगितलं याच्यामध्ये खंड 2 आहे कलम 13तला खंड 2, उपरोक्त महसूल अधिकारी म्हणजे वरचे जे कोण जिल्हाधिकारी आहेत, आयुक्त आहेत, राज्य शासनाच्या नियंत्रणासह सर्वसाधारण किंवा विशेष आदेशास अधीन राहून त्यावेळी अंमलात आणलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदी अंमलात आणण्याच्या केवळ प्रयोजनासाठी व त्याच्याशी सुसंगत असेल तेथवर राज्य शासन लेखी आदेशाद्वारे त्यास प्रदान करील अशा अधिकाऱ्यांचा सुद्धा वापर करतील व त्यांच्यावर लादेल अशी कर्तव्य कामे पार पाडतील. आता हे जे महसूल अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी असतील किंवा आयुक्त असतील, ह्यांना राज्य शासन विशेष सूचनेद्वारे एखादे वेगळं काम सुद्धा सांगू शकतील आणि ते काम करणं सुद्धा जिल्हाधिकाऱ्याला, आयुक्तांना बंधनकारक असेल आणि त्याच अर्थाने त्यांनी त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं काम करणं सुद्धा बंधनकारक असेल. अप्पर आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर तहसीलदार यापैकी प्रत्येक जण आपापल्या अधिकार क्षेत्रात किंवा त्यांच्या भागात राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या बाबतीत निर्देश देईल अशा या संहितेच्या तरतुदीन्वये किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वयेच्या आयुक्तांच्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या किंवा यथास्थिती तहसीलदारांच्या अधिकारांचा वापर करेल आणि त्यांची कर्तव्य पार पाडतील. आता राज्य शासन राजपत्रामध्ये कुणाचं काय काम आहे हे सुद्धा जाहीर करतं. तर अशा अप्पर आयुक्त, सहाय्यक आयुक्त, अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर तहसीलदार यांच्यासाठी राजपत्राद्वारे जी काही कामं सांगितलेली आहेत ती कामं या अधिकाऱ्यांना करावी लागतील. त्यासाठी कलेक्टरच्या काही वेगळ्या आदेशाची त्यांना वाट बघावी लागणार नाही. म्हणजे राज्य शासन यांच्यासाठी सुद्धा राजपत्राद्वारे कामांची थोडक्यात सूचना किंवा आदेश देऊ शकतं. आता खंड 4 प्रकरण 13च्या तरतुदींना अधीन राहून उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत त्यांच्या ताब्यातील उपविभागाच्या संबंधात या संहितेन्वये किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये जिल्हाधिकाऱ्यास प्रदान केलेली सर्व कर्तव्य कामे पार पाडतील. म्हणजे जिल्हाधिकाऱ्याला राज्य शासनानं दिलेली कामं आहेत ती कामं करत असताना जर त्याला वाटलं उपविभागीय म्हणजे प्रांताकडे काही जबाबदाऱ्या द्याव्यात तर प्रांताला त्या जबाबदाऱ्या पार पाडणे बंधनकारक असेल. परंतु लक्षात ठेवा की जर जिल्हाधिकाऱ्याला योग्य वाटेल अशा कुठल्याही उप अधिकाऱ्यास कर्तव्य पार न पडल्याबद्दल किंवा विवक्षित अधिकाराचा वापर न करण्याबद्दल निर्देश देता येईल
ती कर्तव्य पार पाडणे किंवा त्या अधिकाऱ्यांचा वापर करणे या गोष्टी स्वतःकडे राखून ठेवता येतील किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या हाताखालील कोणताही सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकाऱ्याकडे सोपवता येतील. आता जिल्हाधिकाऱ्याला हाही अधिकार आहे की एखाद्या प्रांताला तू हे करू नको असं सुद्धा सांगता येईल किंवा त्याला थांबवता येईल किंवा एखाद्या कामाची जबाबदारी त्याच्याकडून काढून सुद्धा घेता येईल आणि अशी जबाबदारी तो सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकाऱ्याकडे सोपवू शकेल. परंतु आणखी असे की ज्याच्याकडे उपविभागाचा कारभार सोपवण्यात आला नसेल अशा सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या सर्वसाधारण आदेशान्वये त्यास वेळोवेळी योग्य वाटतील अशी विशिष्ट कर्तव्य आणि अधिकार सोपविल. मग एखादा जर सहाय्यक जिल्हाधिकारी असेल किंवा उपजिल्हाधिकारी असेल तर त्याच्याकडे जर एखाद्या उपविभागाची जबाबदारी नसेल तर जिल्हाधिकारी त्याला त्याच्याकडे असणाऱ्या कामाचा एखादा भाग तो उपजिल्हाधिकाऱ्याकडे देऊ शकेल आणि तो उपजिल्हाधिकाऱ्याला काम करणं हे म्हणजे जबाबदारीच असेल, करावंच लागेल. 5वा खंड आहे की राज्य शासनाच्या आणि आयुक्तांच्या आदेशास अधीन राहून जिल्हाधिकाऱ्यास त्याच वेळोवेळी योग्य वाटतील अशी तहसीलदाराची कर्तव्य कामे व अधिकार त्याच्या स्थानिक हद्दीमधील नायब तहसीलदाराकडे सोपवता येतील. आता जिल्हाधिकारी तहसीलदाराला काही कामं सांगतोच, पण त्याशिवाय तहसीलदाराची काही कामं तो नायब तहसीलदारावर सुद्धा लादू शकतो किंवा सोपवू शकतो की नाही तू हे कर म्हणून, तुझ्याकडे हे काम आहे. म्हणजे तहसीलदाराच्या अखत्यारीतला काम नायब तहसीलदाराला सुद्धा जिल्हाधिकारी करायला सांगू शकतो. आयुक्त किंवा जिल्हाधिकारी वेळोवेळी देईल अशा सर्वसाधारण आदेशास अधीन राहून तहसीलदारास किंवा नायब तहसीलदारास त्याच्या हाताखालील कोणत्याही व्यक्तीपैकी कोणत्याही व्यक्तीस त्याच्या लिपिकवर्गीय कर्तव्याचा कोणताही भाग पार पाडण्यासाठी कामावर लावता येईल. आता जो खाली स्टाफ दिलेला आहे मग त्याच्यामध्ये सर्कल असतो, काय असतो, सर्कलला लिपिक म्हणून सुद्धा तहसीलदार बसवू शकतो. म्हणजे त्याच्या हाताखाली कुठलं काम पडेल त्या कामाच्या अनुषंगानं असणाऱ्या स्टाफला कुठलंही काम ते आलटून पालटून बदलून देऊ शकतात. म्हणजे तहसीलदाराकडे जो स्टाफ आहे त्या स्टाफला काम सांगण्याची आणि त्याच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी तहसीलदारला त्याला तो अधिकार दिलेला आहे. परंतु अशा रीतीने कामावर लागले त्याच्या हाताखाली व्यक्तीने केलेले सर्व कृत्य दिलेले सर्व आदेश हे अशा तहसीलदाराकडून किंवा नायब तहसीलदाराकडून फेरतपासणी होण्यास किंवा ते त्याच्याकडून कायम केले जाण्यास पात्र असतील. आता हे काम लिपिकला, क्लार्कला किंवा अजून कोणाला सांगितल्यात म्हणून मोकळे राहून चालणार नाही, तर ते नायब तहसीलदाराला ती कामं तपासावी लागतील. जर तहसीलदार म्हटला की हे कसं केले बघून घे, एकदा तपासून मला सांग, किंवा तहसीलदार ती कामं परत एकदा तपासू शकतो. तर हाताखाली काम सांगितले म्हणजे काम संपलं असं होत नाही, त्याची फेरतपासणी करावी लागते. 7वा खंड याच्यामध्ये आहे ज्या बाबींसंबंधी कायद्यान्वये विशेष तरतूद केलेली नसेल अशा बाबतीत महसूल अधिकारी राज्य शासनाच्या अनुदेशानुसार वागतील. एखाद्या बाबतीत राज्य शासन विशिष्ट सूचनेद्वारे काही जबाबदाऱ्या विहित करतं तर ते कायद्यात नसतं किंवा प्राप्त परिस्थितीमध्ये राज्य शासनाला तो निर्णय घ्यावायचा असतो, कायद्यात काही असलं तरी. तर अशा वेळेला राज्य शासन एखादं परिपत्रक काढून, राजपत्राद्वारे सूचना काढून, आदेश काढून एखाद्या अधिकाऱ्याला एखादं कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी किंवा कर्तव्य पार पाडण्यास सूचित करू शकतो. तेव्हा अशा अधिकाऱ्यांना राज्य शासनाची ही कामं करावी लागतात, जी कायद्यात नसतात पण विशिष्ट सूचनेद्वारे त्यांना करण्याचा निर्देश आलेला असतो. तर अशा प्रकारे महसूल अधिकाऱ्यांची अधिकार आणि कर्तव्य आहेत. आता हे एवढंच नाहीये तर आयुक्तांच्या अधिकारासाठी याच कायद्यामध्ये आपल्याला कलम 5, 13 आता बघितलं आपण, 14, 20, 21, 60चा 2, 130 आहे, 178चा 2 आहे. बऱ्याच कलम म्हणजे अनेक पुढच्या कलमांमध्ये सुद्धा वेगवेगळी कामं तहसीलदार, आयुक्त, कलेक्टर यांची काय काय असू शकतात हे आपल्याला पुढच्या अनेक कलमामध्ये सुद्धा वेगवेगळे बघता येणार आहेत. कारण एकाच कलमामध्ये जिल्हाधिकाऱ्याची, आयुक्ताची कामं नाही आहेत, तर वेळोवेळी ज्या ज्या विभागामध्ये, आता पुढे आपले अनेक विभाग आहेत, भूमी अभिलेख आहे, त्यानंतर शेत जमीन महसुलाची आकारणी आणि जमाबंदी आहे, जमिनीबाबत काही तरतुदी आहेत, ह्या सगळ्याचा विचार करत असताना त्या त्या प्रकरणामध्ये कुठल्या अधिकाऱ्याकडे काय जबाबदारी आहे आणि काय कर्तव्य आहे हे आपल्याला अजून पुढे सुद्धा बघायला मिळणार आहे. हे आपण एक प्राथमिक दृष्ट्या कोणाला कोण जबाबदार आहे, राज्य शासन कशा प्रकारे अधिकाऱ्यांना कामाला लावू शकतं, राज्य शासनाचे निर्देश हे या अधिकाऱ्यांवर कसे बंधनकारक आहेत हे आपण बघितलं. पण पुढे जाऊन आपल्याला प्रत्यक्षात प्रत्येक विभागात कुणाला कुठलं काम करायचं आहे हे सुद्धा आपल्याला या पुढच्या कायद्यांमध्ये, कलमांमध्ये बघायला मिळणार आहे. अगदी प्रांताकडे, उपजिल्हाधिकाऱ्याकडे, तहसीलदाराकडे, नायब तहसीलदाराकडे
अगदी रितसर कामांची यादीच आहे पुढं, कोणी काय करायचं कोणी काय करायचं. आता हे सगळं करत असताना आपल्याला एकदम सगळं पाठ होणार नाही, परंतु जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं तसं आपल्याला ह्या गोष्टी कळून येणार आहेत. तर मला वाटतं की आपण आता इथं थांबूया, कारण पुढे आता भूमापन अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण बोलणार आहे. आता आपण कलेक्टर, आयुक्त, उपविभागीय अधिकारी यांच्याबद्दल, तहसीलदाराबद्दल बोललेलो आहे. आता कलम 14 मध्ये भूमापन अधिकारी, मंडल अधिकारी यांची काय कामं असू शकतात, त्यांच्या जबाबदारी आणि अधिकार काय आहेत, हे आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. तेव्हा आपल्या कायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनेलवर आपण अशाच पद्धतीनं जोडले राहा. काही शंका अडचणी असतील तर नक्की विचारा, मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन. आपण सर्वांनी या चॅनेलला जेवढं केवढं प्रेम दिलेलं आहे ते माझ्यासाठी लाखमोलाचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतोय आणि भेटूयात उद्याच्या भागामध्ये भूमापन आणि अर्थात मंडल अधिकाऱ्यांच्या कर्तव्यासंदर्भात. तेव्हा आज आपण इथेच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, गणपती बाप्पा मोरया.